आज तळेगाव दाभाडे येथून घोटमळवाडी बोरगाव येथे जायचं होतं. त्यासाठी मारुती मंदिर चौकातून चाकण गाडी पकडली आणि माझा प्रवास सुरू झाला. आता आपण जिजामाता चौकात आलो आहे. हा तळेगावचा फेमस चौक आहे. या ठिकाणी रोजगारासाठी सकाळी अनेक कामगार असतात आणि मग बसचा प्रवास सुरू झाला आणि गाडी आता चाकणच्या दिशेने जात आहे. बस संपूर्ण मोकळीच होती. मागच्या सीटवर निवांत जागा मिळाली होती. खिडकीपाशी जागा धरल्यामुळे चित्रीकरण करणं सोपं झालं होतं. तळेगाव आता खूप सुधारलं आहे. पहिल्यासारखं राहिलेलं नाही. प्रत्येक स्टॉपवर कोणी ना कोणी येत होतं, जात होतं. हा MIDCचा परिसर आहे तळेगावचा. MIDC खूप चांगली आणि मोठी आहे. बाहेरचे कामगारांची संख्या खूप आहे. इथून जाताना दोन्ही बाजूला MIDC लागते. आता आपण चाकण चौकात आलेलो आहे. हा चाकण चौक नेहमी गर्दीने गजबजलेला असतो. या ठिकाणी कायम गर्दी असते. संध्याकाळच्या वेळेस तर खूप ट्रॅफिक जाम होते. माझे मित्र या चौकात येणार होते. त्यांनी मला 10ची वेळ दिली होती. त्यामुळे मी 10 वाजता पोहोचलो होतो. तुम्ही बघू शकता की या ठिकाणी चाकण चौकात प्रचंड गर्दी आहे. मित्रांनी दिलेली वेळ नेहमीप्रमाणे पाळली नाही. त्यामुळे तब्बल 2 तास मला तिथे वेळ काढावा लागला. पण थोडा अंदाज असल्याने पेपरसोबत घेऊन गेलो होतो. पेपर वाचत तिथं वेळ बऱ्यापैकी गेला. एका बस स्टॉपवर गेल्यानंतर तिथून बस स्थानकाच्या आत जाऊन बसलो. त्या ठिकाणी वेगवेगळ्या बस येत जात होत्या. पण त्या ठिकाणी असणारे कर्मचारी छान घोषणा करत होते. अशी AC गाडी आली की सांगायचे फक्त 3 तासात नाशिक, आणि साधी गाडी आली तर अनाऊन्समेंट करायची फक्त 200 रुपयात नाशिक. खूप छान वाटलं. त्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला. गाडी चांगली होती पण ड्रायव्हर नवखा होता. पहिल्यांदाच लॉंग रूटला निघाला होता. त्यामुळे गाडीचा वेग अत्यंत कमी होता. आता आम्ही डिंबा धरण परिसरात आलेलो आहे. डिंबा धरणाचं हे भिंत आहे. तिथून आम्हाला जायचं होतं, पण त्याच्या आधी नाश्ता करावा म्हणून घोडेगाव येथे थांबलो. घोडेगाव येथे नाश्ता केला. या ठिकाणी हॉटेल एकदम छान होतं. गावरान पद्धतीचं मिसळ, कढीवडा छान होता. विशेष म्हणजे या ठिकाणचे मिठाई पदार्थ खूप छान असतात. त्या ठिकाणी आम्ही नाश्ता केला आणि त्यानंतर पुढे निघालो. एक तर लग्नाची वेळ निघून गेली होती. आता बहुतेक आम्ही जेवायच्या वेळेलाच पोहोचू असं वाटत होतं. जाताना निसर्ग खूप छान होता. प्रत्येक ठिकाणी थांबून काहीतरी शूटिंग करावं, फोटो काढायची इच्छा होत होती. परंतु उशीर झाल्याने आम्ही कुठं थांबत नव्हतो. हा घोटमळवाडी हा परिसर खूप उंचावर आहे. तुम्ही बघू शकता आम्ही तिथे लग्नाच्या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी आम्ही जाईपर्यंत संपूर्ण आवरलं होतं. लोकांच्या जेवायच्या पंक्ती बसल्या होत्या. लोक जेवत होते. थोडं फोटो सेशन करून आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो. डिंबा धरणाचा परिसर हा अतिशय सुंदर आहे आणि बोरघर इथून घोटमळवाडी बरंच उंच आहे. जाताना आम्हाला खूप अडचणी आल्या. आमचा ड्रायव्हर नवीन असल्यामुळे गाडी घाटात 1-2 ठिकाणी बंद पडली आणि विशेष म्हणजे गॅसवर असल्यामुळे घाट चढायला अवघड आली होती. त्यामुळे काही ठिकाणी गाडी मागं स्लिप झाली होती. उतरून त्याला सपोर्ट लावावा लागला होता. मग गाडी पुन्हा पेट्रोलवर घेऊन गाडी सुरू केली. या परिसरातून जाताना खूप छान वाटते. पावसाळ्यात हा परिसर खूप सुंदर असतो आणि निसर्गाने या भागाला वरदानच दिलेलं आहे. पावसाळ्यात जर तुम्ही गेला तर हे जे काळे डोंगर दिसतात ना, जिथं जिथं काळा डोंगर दिसतो ना, तिथून पाण्याचे धबधबे वाहत असतात आणि इतर भागात पूर्ण हिरवळी असते. अत्यंत सुंदर परिसर असतो आणि या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला असं कधी कंटाळा आला किंवा खूप गरम वाटतं असं कधी वाटणार नाही. हा परिसर खूप उंचावर आहे आणि या ठिकाणी जाण्यासाठी विशेष म्हणजे खूप छान रस्ता आहे. रोड संपूर्ण डांबरी केलेला आहे.
रोडमध्ये कुठेही खड्डे वगैरे काही नाही, खूप छान रोड आहे. एवढ्या उंच परिसरात शासनाने ही खूप सुंदर सोय केलेली आहे. सामान्य माणसासाठी ही एक चांगली सोय आहे. आम्ही आता परतीच्या प्रवासात दिसतोय. या ठिकाणी वरून येताना आता काही मागच्या व्हिडिओमध्ये काही दिसत असेल की चित्रीकरण फारसे झाले नाही, कारण मी मागं बसलो होतो. त्यावेळेस मुद्दाम पुढं बसून चित्रीकरण केलेलं आहे. आता आम्ही उतरतीचा प्रवास लागलेला आहे. जाताना आम्ही आमचा ड्रायव्हर बदलला. जातानाचा अनुभव पाहून येताना आम्ही दुसरा ड्रायव्हर घेतला होता. तो अनुभवी होता, त्यामुळे प्रवास आमचा अजून सुकर झाला. या भागातून जाताना एक जाणवतं की हा आदिवासी पट्ट्यातला भाग आहे आणि या आदिवासी पट्ट्याच्या भागात पाणी मुबलक असते. पण विशेष म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात तिथे पाणी साठवल्याचे जास्त साठे नाहीत असे की विशेष पाण्याची टंचाई दूर करता येईल. त्यामुळे पाणी टंचाई यात उन्हाळ्याच्या दिवसात काही प्रमाणात या ठिकाणी जाणवत असते. इथून वर जाताना आम्हाला जेवढा वेळ लागला तेव्हा उतरताना आम्हाला त्याचं असं काहीच वाटलं नाही. गाडी अगदी निवांत जात होती. कडेचा परिसर बघता बघता मन हरकून जात होतं. उंच उंच डोंगर, कडेला असलेली हिरवाई हे पाहण्यासाठी दृश्य खूपच छान वाटत होतं. इथं वळणं अत्यंत रिस्की आहेत. अशी जवळजवळ 5-6 वळणं आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक वळणावर खूप काळजी घ्यावी लागते आणि ड्रायव्हर जर नवीन असला तर मग खूपच अवघड होतं. या परिसरातून जाताना एक जाणवतं या ठिकाणी आदिवासी बांधव राहतात. या ठिकाणी हा डिंबा धरणाचा परिसर आहे. पावसाळ्यात या ठिकाणी ह्या रोडच्या साईडपर्यंत पाणी येते. ह्या रोडच्या डाव्या बाजूला आहे ना, सागाची खूप मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड केलेली आहे. त्यामुळे ती झाडे जर पूर्ण जेव्हा बहरलेली असतात तेव्हा खूप छान दिसतात. या धरणाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मासे पण असतात. या ठिकाणी तुम्हाला दिसेल की पुढे एक माशांसाठी विशेष प्लॅन्ट लावलेले आहेत. त्या ठिकाणी माशांची शेती केली जाते. असे निळे ब्लॉक लावलेले आहेत पुढे तुम्हाला दिसतील फोटोमध्ये. त्यानंतर आम्ही असंच निघालो. आता खाली घाट उतरतोय. अत्यंत सुंदर परिसर आहे. तुम्ही पावसाळ्याच्या सीझनमध्ये कधी या बॅकवॉटर परिसरातून आलात तर खूपच छान वाटते. ही पहा, इथं माशाची शेती केली जाते. त्यासाठी वेगवेगळे अरेंजमेंट केलेले आहे. इथून आम्ही पुन्हा पुण्याच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झालेला आहे. हा डिंबा धरणाचा परिसर आहे. या ठिकाणी तुम्ही आला तर तुम्हाला कधी कंटाळा येणार नाही. शेवटी तळेगाव दाभाडे इथून सकाळी 8:30 वाजता सुरू झालेला प्रवास घोटमळवाडी येथेपर्यंत मी गेलो होतो आणि तिथून आम्ही परतीचा प्रवास सुरू झाला. संध्याकाळी तळेगाव दाभाडे येथे येण्यासाठी जवळपास 9:30 वाजले. मित्रांनो, अशाच एका नवीन अनुभवासाठी पुढच्या वेळेस नक्की भेटू. हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. असंख्य चुका असतील. पुढच्या वेळेस अत्यंत चांगलं चित्रीकरण आणि शूटिंग करण्याचा माझा प्रयत्न राहील. खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्याला असा नवीन यूट्यूब चॅनल करायचा असलं तर पूर्ण मार्गदर्शन मिळेल. मी पण नवीन आहे. आपल्यालाही नवीन काहीतरी शिकता येईल. धन्यवाद.